वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर येथे गांजासह एक आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 2 परिसरात छापा टाकून एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमीजराजा अत्तार, विशाल तनपुरे आणि चालक भगवान धुळे यांना कारवाईसाठी रवाना केले होते. पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती घेत असताना कुरेशी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 2 येथील इरफान छोटू शेख हा त्याच्या घरात गांजा विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना लेखी माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे आणि महिला पोलीस अंमलदार मीरा सरग यांच्यासह पोलिसांनी कुरेशी मोहल्ला उर्दू क्रमांक 4 आणि 5 शाळेजवळील परिसरात छापा टाकला. छाप्यामध्ये इरफान छोटू शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत उग्र वासाचा पदार्थ आढळून आला. चौकशी दरम्यान संबंधित पदार्थ गांजा असल्याची कबुली आरोपीने दिली. तसेच जप्त करण्यात आलेला गांजा फकीर याच्याकडून आणल्याचे आरोपीने सांगितले. फकीर हा बजरंग चौक वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर येथील रहिवासी असून तो सध्या फरार आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 15,121 रुपये किमतीचा 604.84 ग्रॅम गांजा, 2,000 रुपये रोख रक्कम आणि 500 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 17,621 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफिक अत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.